रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन। देशामध्ये लोकशाही आहे आणि भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजाला हक्क अधिकार दिलेले आहे आणि आदिवासी समाजाला भारतीय संविधानाने विशेष अधिकार दिलेले आहेत। परंतु हे सरकार कुठल्याही प्रकारचे आदिवासीच्या अधिकार हक्काची अंमलबजावणी करत नाही। त्यामुळे आदिवासीच्या मनामध्ये असंतोष पसरलेला आहे आणि जोपर्यंत विशेष भरती 12,520 लोकांची होणार नाही तोपर्यंत आता यवतमाळ जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे खतखत असंतोष पसरत आहे आणि काही दिवसामध्येच जर यावर उपाययोजना आदिवासी मंत्री, राज्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी घ्यावे अशी आमची मनापासून अपेक्षा आहे आणि जोपर्यंत जर यावर त्यांनी कुठल्याही प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय नाही घेतला तर आम्हाला यावर उपाययोजना म्हणून मंत्रालयापर्यंत पोहोचावं लागेल आणि त्या ठिकाणी आम्ही चक्काजाम आंदोलन करणार आहोत। मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहोत आणि आमच्यावर कशा प्रकारचा अन्याय होतो याबाबतचं निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेब यांना देणार आहोत। तरी या ठिकाणी आमची अशी एक विनंती आहे की संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावेत आणि जे काही आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत ते त्वरित सोडवावे अशी या ठिकाणी आमची अपेक्षा आहे। तहसील कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थी विशेष पदभरतीसाठी उपोषणास सुरुवात। न्यायासाठी संघर्षाला जनतेचा पाठिंबा। पुसद प्रतिनिधी। उपविभागीय अधिकारी पुसद यांना दिलेल्या निवेदनावर कार्यवाही न झाल्याने दिनांक 14 ऑगस्ट रोजी पुसद तहसील कार्यालय परिसरात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपोषणास सुरुवात केलेली आहे। या उपोषणाला प्रकाश मोरे, आशिष वाघमारे, संदीप मानथुटे, प्रमोद आमले, प्रशांत इंगळे, भूषण अंभोरे, राजेंद्र भोकरे, अनिल बोरकुले, शंकर डाकोरे, रवी दुमारे, नागनाथ तोरकड, संदीप मार्कंड, देवानंद बोलके, संजय पाचपुते, सुनील चिरंगे, रवी दुमारे, प्रताप मार्कंड, वैभव बोरकुले, स्वप्नील कराडे, राहुल बोंबले, सुजल इंगळे, नवनाथ वाघमारे, प्रणव झाडे, पवन तोरकड, पृथ्वीराज बोके, नारायण डाले, शिवाजी तांबारे, राहुल तळसे, ज्ञानेश्वर पाचपुते, पवन भैरमकर, अलोक खराटे, अरविंद ठाकरे, अशोक इंगळे, विकास डुकरे, श्याम इंगळे, नितीन बोंबले, रोहित इंगळे, राम कोठोळे, युवराज इंगळे, अनुराग बांबले, महेश वंजारे, दीपक वंजारे, प्रवीण कोकले, कृष्णा कुसळे, प्रवीण कोकले, अभिषेक बर्गे, करण गवांडे, विशाल बोंबले, पवन व्यवहारे आणि प्रदीप घावस या तरुणांचा सक्रिय सहभाग होता। उपोषणस्थळी आदिवासी समाजातील विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी भेट दिली। तसेच अंजुम लाला बोरी, विजय बाबर, उबाटा पुसद, नानाराव बेले, माननीय सरपंच श्रीरामपूर, देवीदास चंद्रकांत डाकोरे, आदिवासी पॅंथर संघटना जिल्हा, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, संदीप आढाव, पंकज विजय वंजारे, ग्रामपंचायत सदस्य माणिक डोह, सत्यभान सरकुंडे, सरपंच खर्शी, गजानन टारफे, पुसद तालुका अध्यक्ष राजू गायकवाड, उमरखेड तालुका अध्यक्ष गजानन टाले, सरपंच बन्सी, ॲडव्होकेट किसन कोटोळे, ॲडव्होकेट बालाजी उघडे, ज्ञानेश्वर झाडे, सरपंच धीरज कळंबे, ॲडव्होकेट रामदास भडांगे, गजानन उघडे, रंगराव व्यवहारे, किसन काळे, गंगाराम काळे, रामकृष्ण चौधरी, ज्येष्ठ समाजसेवक रंगराव भडांगे, सरपंच प्रवीण भडांगे आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। विशेष म्हणजे सर्व जाती धर्मातील नागरिकांनी या लढ्याला पाठिंबा दर्शवत उपोषणास्थळी भेट दिली। या आहेत प्रमुख मागण्या। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असूनही अनुसूचित जमातीची विशेष पदभरती अद्याप न झाल्याने उर्वरित 12,520 पदांची भरती तात्काळ करण्यात यावी। शासकीय व निमशासकीय पदभरतीमध्ये अनुसूचित जमातीसाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात यावे। शासन निर्णय 2019 नुसार
जात पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेल्या सशक्त कंडिशनल व्हॅलिडिटी प्रकरणांची तात्काळ चौकशी करून अंतिम निर्णय घ्यावा. अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त 85,000 पदांची पदभरती तातडीने सुरू करण्यात यावी. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील 1541 गट अ, ब, क, ड संवर्गातील पदे तात्काळ भरावीत. सार्वजनिक बांधकाम विभागात अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या 109 जणांपैकी केवळ 80 पदे रिक्त दाखविण्यात आली आहेत. उर्वरित 29 पदे तात्काळ रिक्त घोषित करून भरावीत. या मागण्यांसह विद्यार्थ्यांनी ठाम भूमिका घेतली असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.